नमस्कार. जय श्री माताजी. जय श्री माताजी. शशी, जय श्री माताजी. जय श्री माताजी. आपला हा जो सर्जी @ 10 किंवा मेडिटेशन @ 10 ह्या नावाचा हा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो मला वाटतं 5 एप्रिल 2020 पासून सुरू झालेला आहे. होय. आम्हाला थोडस हे नंतर कळलं आणि मला वाटतं 25 जूनच्या दरम्यान ह्या ग्रुपमध्ये समाविष्ट झालो. अच्छा. आणि नियमितपणे आम्ही शशिकांत कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखालचं ध्यानाचं जे सत्र आहे रात्री 10 वाजता, फक्त मंगळवारी ते नसतं, परंतु आपण ते सगळे अटेंड करतो आहोत. आणि तुषार राऊत असेल, डॉक्टर अमोल पिसे असेल किंवा अजून 4-5 त्याच्याबरोबर जे काही युवा शक्तीतले सहयोगी आहेत त्यांना हा ध्यास होता की शशिकांत कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त सहयोगी बंधू भगिनींनी डीप मेडिटेशनचं प्रशिक्षण घ्यावं, त्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि मला अलीकडे मी रात्री 10चं सेशन न चुकता अटेंड करत असतो. बऱ्याचदा शशिकांत कुंभोजकर हे सांगत असतात की आता आपली कुंडलिनी फारच लवकर सहस्रार भेदून वर येते आणि आपण फारच चांगल्या पद्धतीनं सहस्रार चक्राच्या वर आता राहू लागलेलो आहोत. तर साधारणपणे 5 एप्रिल 2020 पासून जी काही ही मुलं ही युवक कष्ट घेत आहेत आणि शशिकांत कुंभोजकरांसारख्या एका ज्येष्ठ सहयोगाच्या मार्गदर्शनाखाली हा जो काही उपक्रम चाललेला आहे तो एकूण सहयोग परिवाराच्या दृष्टीनं खूप उपयुक्त आणि श्री माताजींचं जे काही स्वप्न आहे की खरे साधक आणि घनतेमधले साधक हे निर्माण झाले पाहिजेत. तर त्या त्यांच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक आणि भक्कम पाऊल मला वाटतं आहे. बरोबर. तर मी सुरुवातीला तुषार राऊत, डॉक्टर अमोल पिछे आणि अजून जे काही 4-5 युवा शक्तीची मुलं आहेत त्यांना आपल्या सगळ्या सहयोगी बंधू भगिनींच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. श्री माताजींनी त्यांना खूप चांगलं माध्यम म्हणून निवडलेलं आहे आणि श्री माताजींच्या पवित्र चरणावर मी अशी प्रार्थना करेन की हा उपक्रम अजून आपल्याला अधिक गहनतेमध्ये सहयोग करण्यासाठी उपकारक ठरेल. श्री माताजींना मी प्रार्थना करतो आहे की आता पुढचे जे काही तास 1.5 तास आपल्याला शशिकांत कुंभोजकर यांच्या बरोबर गप्पा मारायच्या आहेत. त्या गप्पांच्या मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि ह्यामुळे शशिकांत कुंभोजकरांसारखी व्यक्ती जर इतकी उत्तम साधक बनते आहे, इतक्या घनतेमध्ये जाऊन सहयोग्यांना आणि सहयोगाला मदत करते आहे, तर आपण हे त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल का करू नये अशा पद्धतीची ही भूमिका आहे. आणि मला श्री मातेंच्या कृपेमध्ये ते जाणून घ्यायचं आहे की अशा प्रकारची एक उत्तम साधक सहयोग परिवारामध्ये सांगलीमधून निर्माण झाली आणि ती कशी निर्माण झाली ती म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा भागातल्या आणि सोलापूर या सगळ्या भागातल्या लोकांना शशिकांत कुंभोजकर हे नाव बऱ्यापैकी माहिती आहे. अगदी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जुन्या साधकांना सुद्धा हे नाव माहिती आहे. परंतु या निमित्ताने अजून सर्व दूर शशिकांत कुंभोजकरांची साधकावस्था ही कशी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल या अनुषंगानं मी या मुलाखतीकडे पाहतो आहे. आपल्याला कुठल्याही व्यक्ती महात्म्यामध्ये जायचं नाही, परंतु श्री माताजींनी आपल्याला जे काही सहयोगाची देणगी दिलेली आहे त्या देणगीचा उपयोग करून शशिकांत कुंभोजकरांसारखा साधक हा त्या उच्च स्थितीला जाऊ शकतो, गेलेला आहे. ते आपण तुम्ही आम्ही सगळे पाहतो आहोत. आणि म्हणून या निमित्ताने शशिकांत कुंभोजकरांना शशी कुंभोजकर म्हणून ओळखतो.
मी स्वतः कोल्हापूरला रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये 1995 मध्ये बदली होऊन गेलो. तिथं सुद्धा बाबा कुंभोजकर हे ज्येष्ठ सहयोगी आम्हाला मार्गदर्शन करायला उपलब्ध होते. आणि हळूहळू दुसरे कुंभोजकर सांगलीला आहेत हे मला त्यावेळी कळलं. आणि मग त्यानंतर मी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने शशी कुंभोजकरांच्या संपर्कात येत गेलो. आणि शशी कुंभोजकर यांचा सहयोगातला प्रवास हा खूपच प्रेरक आहे. तुम्हा आम्हाला तो खूप मार्गदर्शनपर आहे असं मला वाटलं. आणि म्हणून या निमित्ताने आपण शशिकांत कुंभोजकर यांचे अनुभव जाणून घेऊया. साधारणपणे मी महाविद्यालयीन जीवनामध्ये म्हणजे मी शिकायला इंजिनिअरिंग कॉलेजला 1 वर्ष होतो. त्याच्यानंतर मी प्राध्यापक म्हणूनही साधारण 6-8 महिने विलिंग्डन कॉलेजलाच प्राध्यापक म्हणून काम करत होतो. त्यामुळे मला सांगलीतलं वातावरण हे माझे विद्यार्थी दशेपासून माहिती आहे. आणि मग सहयोग 1990 मध्ये मला मिळाल्यानंतर श्रीरामपूरला आणि 1995 मध्ये बदली होऊन मी कोल्हापूरला गेल्यानंतर साधारणपणे 2006 पर्यंत मी कोल्हापूरला होतो. आणि 2006 नंतर मी पुण्याला आलो आणि आता मी पुण्यातच स्थायिक झालेलो आहे. तर श्रीरामपूरचे सहयोगी असतील, कोल्हापूरचे सहयोगी असतील, पुण्यातले सहयोगी असतील, असे ठिकठिकाणचे सहयोगी हे मला जवळून पाहण्याची संधी मिळालेली आहे. तर शशिकांत कुंभोजकरांच्या कडून तुषार राऊतनं आतापर्यंत 5 क्वेश्चन आन्सर सेशन्स घेतलेले आहेत. ते सगळे मी तुषार करून मिळवून ते परत सगळे ऐकले. 5 सत्र घेतलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुषारनं शशी कुंभोजकरांच्याकडून प्रश्न विचारून माहिती काढलेली आहे, माहिती घेतलेली आहे. आणि ती आपल्या सगळ्यांना परत ऐकावी आणि परत परत त्याच्या आधारे आपण सहयोगामधली उच्च अवस्था गाठावी अशा योग्यतेची आहे. तर परंतु ग्रुपमध्ये सुरुवातीला काही लोक होते, नंतर हळूहळू ती जॉईन होत गेले. त्यामुळे सगळ्यांनाच ही काही प्रश्नोत्तराचा भाग ऐकायला मिळालेला नसेल. आणि म्हणून मी परत एक सलग काही तुषारनं त्यावेळी विचारलेले प्रश्न रिपीट होऊ शकतात. पण मला याच्यातून शशिकांत कुंभोजकरांचा प्रवास कसा सुरू झाला आणि ह्या आताच्या ह्या स्थितीला म्हणजे 1986 ला त्यांना सहयोग मिळाला सांगलीमध्ये. माझं आपण त्यांचे अनुभव ऐकलेले आहेत. श्री माताजी जसे सांगलीला आलेल्या होत्या आणि श्री माताजी येत आहेत अशी जाहिरातच शशी कुंभोजकरांच्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेली होती. आणि शशी कुंभोजकर हे सत्तेच्या शोधासाठीच प्रयत्नशील होते आणि म्हणून ते तिथं गेले. श्री माताजींना पाहिल्यानंतर त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा साक्षात्कार झाला. श्री माताजींच्याकडून त्यांना जागृती मिळाली. हे सगळं त्यांनी अनुभव मागच्या वेळी आपल्याला सांगितलेले आहेत. तर इथून सुरुवात करत असताना मी थोडस पाठीमागं जाण्याची विनंती शशीना करेन की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही सहयोगात 1986 साली आला, बरोबर, परंतु त्याच्या अगोदर तुमचं बालपण, तुमचं शिक्षण आणि एकूण कौटुंबिक पार्श्वभूमी या अनुषंगाने थोडस आम्हाला सांगावं. अच्छा. लहानपणापासूनच जरा योगाची आवड होती मला. म्हणजे खूप लहान होतो त्यावेळीपासून, म्हणजे मला वाटते 4थी-5वी मध्ये असताना त्यावेळीपासून मला परमेश्वर म्हणजे काय याची म्हणजे आवड लागली होती. बाबा कुठं आहे तो, कसा असेल, ज्याला आपण गूढ विद्या म्हणतो. गूढ विद्येचा अभ्यास कसा असतो किंवा परमेश्वर कुठं असेल त्याला कसं शोधायचं, तो कसा प्राप्त होईल, याच्या माग 5वीत असल्यापासून लागलो तुम्ही. मग आमचे मग
आमचे वडील किंवा ती आमचे काका जे होते ते पेपर चालवायचे. दैनिक अग्रदूत मधून आमचा पेपर आहे. तुमचे वडील? हो हो, बापूसाहेब दादा कुंभोजकर हे आमचे वडील. हा. मग ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिष्य, म्हणजे त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं होतं भरपूर. हा, रयत शिक्षण संस्था, कमवा आणि शिका हे त्यांचं ब्रीद होतं. आणि त्यामध्ये कसं आहे, त्यांनी देवधर्म न मानणारी लोक ही सगळी. परमेश्वराला मानायचं नाही, स्वतःच्या कर्मावरती विश्वास, स्वतःचे जे कष्ट करेल त्याच्यावरती विश्वास, देवधर्म अजिबात मानायचं नाही. मग पहिल्यापासून हे संस्कार आमच्यावरती होते. तरी देखील मला वाटायचं की बाबा परमेश्वर कुठेतरी असणार, काहीतरी असणार, आणि ते आपल्याला बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे. हे 5वीत असल्यापासून चालू होतं माझं. मग ते आपण एकदा शाळेमध्ये असताना 5वी 6वीत असताना रसायनशास्त्राचा एक विषय होता. मागच्या वेळी पण मी अनुभवातनं ते सांगितलंय. रसायनशास्त्रामध्ये स्पिरिट नावाचं एक केमिकल असतं. स्पिरिटचा दिवा लावणे वगैरे ते प्रकार एक असतो. मग शाळा चालू झाली, शिक्षक आले वर्गामध्ये आणि ते रसायनशास्त्र शिकवायला चालू केलं. त्यांनी चालू केल्यानंतर स्पिरिट हा शब्द त्यांनी उच्चारला. स्पिरिट उच्चारल्याबरोबर मला काहीतरी असं वेगळंच व्हायला लागलं. म्हणजे माझ्या शरीरामध्ये मी नसून मी कुठेतरी बाहेर आहे असं वाटायला लागलं, आणि मी माझ्या शरीराकडे मी बघायला लागलोय असं मला वाटायला लागलं. वेगळंच झालं ते. आणि 5वी 6वीत असताना काय समजणार आहे आपल्याला, ते काही समजलं नाही मला. वाटलं सगळं जोरात ओरडलो मी, काहीतरी मला झालं. आणि सगळा वर्ग गोळा झाला, सगळे गोळा झाले. म्हटले ह्या पोराला चक्कर आले, घेऊन चला म्हणून. मग ते घेऊन गेले. मग सगळ्यांना मी सांगायला लागलोय मला असं असं झालंय. आता ज्यांनी मला धरून नेत होते ते मी बाजूला होऊन पाहायला लागलोय की मलाच घेऊन चालले ते. असं म्हणजे त्या शरीरातनं मी बाहेर आलतो थोडा वेळ, आणि लवकर त्या शरीरात मी जात नव्हतो. म्हणजे असं काहीतरी वेगळाच प्रकार होत होता सगळा. मग ते डॉक्टरना पण मी सांगितलं असं असं व्हायला लागले मला. डॉक्टर म्हटले जरा गोड वगैरे काहीतरी खात जा, तुला चक्कर वगैरे येते बहुतेक. असं एकदा सोडून 2 ते 3 वेळा झालं. स्पिरिट म्हटलं की त्या वर्गामध्ये स्पिरिट म्हटलं की मला काहीतरी वेगळंच व्हायचं. मग शेवटी त्या वर्गात मी म्हणजे रसायनशास्त्र हा विषयच बंद करून टाकला. मी त्या वर्गातच बसायचं बंद केलं. मग शेवटी ज्या वेळेला सहजयोगामध्ये आलो त्यावेळेला मला कळलं की स्पिरिट म्हणजे आत्मा आहे. हा, 1986 साली सहजयोगामध्ये आलो मी. तुमचं वय किती आणि काय शिकत होता तुम्ही? त्यावेळेला मला वाटतं मी डीबीएम मध्ये होतो. डीबीएम डिप्लोमा मॅनेजमेंट कोर्स म्हणून आहे तो डीबीएमचा, बिझनेस मॅनेजमेंट. हा, त्यामध्ये होतो. आणि त्यावेळेला मी प्रेसमध्येच काम करत होतो. म्हणजे वडील होते, काका आमचे नुकतेच वारले होते, आणि त्यामुळे वडिलांच्या हाताखाली मी काम करत होतो. आणि आमच्याच प्रेसमध्ये म्हणजे दैनिक अग्रदूत, कॉम्रेड पेपर, म्हणजे देवधर्माच्या विरोधातला पेपर तो. म्हणजे लाल बावटावाला, शांताराम गरुड वगैरे इचलकरंजीचे आहेत, ती सगळी गँग त्याच्यामध्ये होती सगळी. आणि ती सगळे मिळून समाजवादी प्रबोधन, डाव्या विचारसरणीचं पेपर. आणि हे कुठलं देवधर्म आम्हाला कोण मानणार. तरी पण सहयोगाच्या एक बातमी आली आमच्याकडे, आणि बरोबर ते तावडे म्हणून ते सहयोगी आपले, तर त्यांनी बरोबर मलाच आणून दिले की असा असा कार्यक्रम आहे 1986 साली, आणि तुम्ही या, आणि तुम्ही आवर्जून आलं पाहिजे. बरं म्हटलं, मी पण शोधतच होतो, लहानपणापासून मला आवडच होती. मग त्यामध्ये योगा करत होतो, आसनं, प्राणायाम, प्रत्याहार, जे काही प्रकार, मच्छोद्यान म्हणजे जमिनीपासून अंतराळी कसं राहायचं आणि कसं ध्यान करायचं अंतराळी राहून, हे पण मी शिकत होतो. मग ती सगळ्याची आवड होती मला पहिल्यापासून. त्राटकची आवड होती. हस्तक्षेप करतो. हा शिकत होता हे, हा स्वतः शिकत होता का कुणाच्या मार्गदर्शनाखाली शिकत होता? मार्गदर्शन काही, हा, काही जणांचं मार्गदर्शन मला मिळालं, काही जणांचं मिळालं नाही. आता मच्छोद्यान म्हणून एक प्रकार असतो, तर इचलकरंजीला एक जण योग गुरु होते, ते शिकवायचे ते. परंतु 1-2 वेळा, मला वाटतं एखाद दुसऱ्या वेळेला मी गेलो, त्यानंतर ते एक्सपायर झाले, ते तसंच राहिलं बाजूला. त्यानंतर त्राटक ही विद्या शिकायला तुम्ही, म्हणजे चंद्र त्राटक, सूर्य त्राटक, आरसा त्राटक. तर ते त्राटकचे बरेच प्रकार असतात की ह्या सगळ्यातनं मला काय साध्य करायचं होतं, किंवा परमेश्वर कुठे आहे ते शोधायचं होतं मला. आणि त्या माध्यमातून मी शोधायचा प्रयत्न करत होतो. मला पण ती अधुरीच माहिती होती सगळी. मग त्यामध्ये बायबल वाचलं, कुराण वाचलं, गीता वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, बरीच भरपूर पुस्तकं वाचली सगळी. या सगळ्यातनं मला एवढंच समजलं की कुंडलिनी जागृती झाल्याशिवाय काय तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही.
मग आता त्याच्या मागे लागलो. त्याच्या मागे लागल्याबरोबर मग मला ती जाहिरात आली, श्रीमाताई येणार आहे 1986 साली. म्हटलं आपल्याला जायलाच पाहिजे म्हटलं, कारण हे आपल्यासाठीच आहे म्हटलं हे. आणि मग 1986 साली मी गेलो. बरोबर 31 डिसेंबर 1986 पिट्टी स्टेडियम, इथं आपली इंदिरा भुवनचा खड्डा म्हणायची तिथं खाली, तिथं श्रीमाताई येणार होत्या. 6:30 ते 7च्या दरम्यान येणार होत्या. मग मी गेलो. 7चे 7:30 वाजले, 7:45 वाजले तरी कोणाचा पत्ता नाही. सगळी गर्दी झाली. ती श्रीमाताई काय आल्या नव्हत्या. म्हटलं हे सगळं बहुतेक थोतांड असावं असं मला त्यावेळेला वाटले, कारण फुलाची वगैरे ते हे घातलेलं, सिंहासन ठेवलेलं, आदिशक्तीवर लिहिलेलं. म्हटलं ही पूर्वीची संतांचा अभ्यास होता माझ्याकडे, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, हे काय साधीसुधी होते आणि हे काय प्रकार आहे म्हटलो, हे काय आपल्या लागीचं दिसत नाही म्हटली. चलूया म्हटलं आपण आता. जाणार होतो मी, असा चाललोच होतो तोपर्यंत वरून गाडी आली, एक लाल गाडी आली, कॉन्टेसा. मला माहित नाही त्यामध्ये श्रीमाताई बसलीत वगैरे, काही कल्पना नव्हती. मग मी असा समोर गेलो आणि श्रीमाताई बरोबर माझ्या गाडी म्हणजे समोरच येऊन उभारल्या अशा गाडीतनं, आणि दार उघडलं आणि उभारल्या अशा. मी समोर आणि श्रीमाताई असं बघायला लागलेत, मला डोळ्यात बघितले. डोळ्यात बघितल्या बरोबर डोक्यामध्ये काहीतरी गार व्हायला लागलं माझ्या. काय कळायचंच बंद झालं. काय म्हटलं हे असं काय व्हायला लागले म्हटलं, हा दुसरा प्रकार झाला म्हटलं. एकदा स्पिरिट म्हटल्यावर असं झालं आणि हे काय प्रकार झाला म्हटलं. मग श्रीमाताई हसत तिथे, ठीक आहे या म्हटल्या श्रीमाताई. या म्हटल्यावर गेलो मागून मी, आणि प्रेक्षकांच्यात न बसता मी श्रीमाताईंच्या जवळ जाऊन बसलो. तिथं हे व्यासपीठ होतं, श्रीमाताई साईडला बसल्या त्या, मला इथं साईडला बसलो मी खाली. म्हटले तुम्हाला जाणीव झाली काय? नाही म्हटलो मी, मला काहीच कळलं नाही. जाणीव होत होती, गार होत होतं, तरी पण म्हटलं मला काय जाणीव झाली. मग एक फॉरेनर्स होते, त्यांना म्हटले यांना जाणीव करून द्या जरा. मग त्यांनी पण काहीतरी करून असं वर मागून हे केलं आणि वर डोक्यामध्ये जास्त जाणवं आलं ते. मग श्रीमाताई विचारल्या झाली का जाणीव? नाही म्हटलं श्रीमाताई, मला काही जाणीव झालेली नाही. श्रीमाताई हसायला लागल्या. राहू दे म्हटले, आता ह्याला सेंटरचा पत्ता सांगा म्हटली कुठे आहे. म्हटलं त्यावेळेला त्रिकोणी बागेमध्ये आमचं सेंटर होतं, बरोबर 7:30 वाजता तिथं तुम्ही यायचं म्हटले. आता सेंटर चुकवायचं नाही, दर मंगळवारी 7:30 वाजता सेंटरवरती यायचं. आता जावा म्हटले तुम्ही. आणि मग मी गेलो तिथनं. असा सगळा म्हणजे तो प्रकार झाला. म्हणजे पूर्वीच कसं होतं की आमच्या ह्याच्यामध्ये परमेश्वराला कोण मानत नव्हतं. म्हणजे धर्म हा आपला वेगळा असल्यामुळं शेवटी नॉनव्हेज पण खायचं नाहीये, म्हणजे मांस मच्छी भक्षण करायचं नाहीये. आणि हे सगळे कर्मकांड होती सगळी, की देवाला जायचं सकाळी, हे असं करायचं तसं, हे बऱ्याच कर्मकांडातून आपण तिथं आलो. म्हणजे जे खात नव्हतं मी पूर्वी, अंड्याचं टर्पल जर बघितलं तरी मला उलट्या व्हायच्या, एवढं मला हे होत होतं. मग श्रीमाताईने ते खायला शिकवलं. म्हणजे कसं झालं, एकदा श्रीमाताई आमच्या इथं सांगलीमध्ये पूजेला कार्यक्रम होता, त्यावेळी आलत्या श्रीमाताई. 5 दिवस इथं राहत होते, क्रिसमस पूजा होत होती इथं. त्यावेळेला श्रीमाताजी आज जेवत होते, आम्ही बाहेर उभारलो होतो. त्यावेळी काय फार थोडे सजुगी असायचे, तुम्हाला चांगलंच माहित आहे ते. बाकी कोल्हापूरवाले वगैरे नंतर यायचे इकडनं तिकडं. मग श्रीमाताई जेवत असताना बाहेर म्हटले, मी उभारलो होतो, तर श्रीमाताई म्हटले ही कोण बाहेर उभारले, त्यांना हा प्रसाद नेऊन द्या जावा. मग ते घेऊन आले ह्याच्यातनं, किंवा हे काय ह्यामध्ये, तर म्हटलं हे चिकनचे तुकडे होते बारके 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 असे. म्हटलं मी खात नाही म्हटलं हे चिकन, म्हणजे आमचे म्हटलं नाही, हे श्रीमाताईने दिले म्हटले, श्रीमाताईने दिले आणि तुम्हाला खायलाच पाहिजे. आता श्रीमाताईने दिले म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं ते, आता खाल्लंच पाहिजे, आता काय पर्याय नाही दुसरा. पण डोळे बंद करून मी खाऊन टाकलं ते. एक तुकडा होता तेवढा खाल्ला, परत दुसरा काही मला खाय वाटला नाही, परंतु खाल्लं. म्हणजे श्रीमाताई जरी काय दिलं तर बाकीचं सर्व बाजूला सारून ते मी खाल्लं. म्हणजे श्रीमाताई जे काही देत आहेत ते आपण घ्यायचं, ही मनाची तयारी पहिल्यापासूनच होती. ज्यावेळी श्रीमाताईंना आपण बघितलं त्यावेळीपासून वाटलं की बाबा श्रीमाताजींचं आणि आपलं काहीतरी वेगळं नातं आहे. आणि काय माहित नाही की बाबा ह्या देवी आहेत किंवा काय, ही कुठं माहित असते. पहिला वर्ष 2 वर्ष आपल्याला काहीच कळत नव्हतं, परंतु श्रीमाताजी काय सांगायच्या त्याप्रमाणे आम्ही करत होतो. श्रीमाताजी म्हणायचे ही घेऊन या, लगेच ताबडतोब घेऊन येणार. आता इकडे जायचंय आपल्याला, चला तिकडे जायचं. असं करत दिवसभर आम्ही श्रीमातांच्या बरोबर असायचो. त्यावेळेला इतकी मजा व्हायची, आनंद व्हायचा सगळा. आणि ध्यान होत होतं, ध्यान भरपूर होत होतं, पण लावायला लागत नव्हतं ध्यान, कारण कायम श्रीमातांच्या संपर्कात असल्यामुळे कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती एवढ्या जोरात गार व्हायचं ते की खाली येत नव्हती. मला असं आठवत नाही की बाबा मी जास्तीत जास्त खाली राहिलो, कायम वरती सहस्त्रारच्या वर राहायची सवय लागलेली. जोपर्यंत मला वाटतं 86 ते 90 सालापर्यंत आपल्याला श्रीमातांचा लाभ असा मिळालेला आहे.
की त्यामुळे श्रीमातांची कृपा म्हणा किंवा श्रीमातांनी जे ज्ञान दिलं किंवा श्रीमातांनी जे कृतीतून आम्हाला सांगितलं की तुम्ही असं केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं ध्यान केलं पाहिजे, साधकाला अशा पद्धतीनं सुधारायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. एकदा तर मला असं वाटतंय की हिमालयातनं एक कोणतरी साधू घेऊन आलते श्रीमाताजी, सांगलीला आलते. दाढीबिडी वाढलेली, भगवी वस्त्र घातलेलं त्यानं, आणि श्रीमातांनी बोल होय श्रीमातांच्या बरोबर श्रीमाताई घेऊन आलते त्याला सांगलीला. आणि ते आल्यावर त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. आम्ही 4-5 जण होतो सहयोगी. आम्हाला बोलवून घेतलं. म्हटलं ह्यांना सहयोग शिकवा, म्हटलं ह्यांना सहयोगी करा. बरं म्हटलं श्रीमाताजी. आणि ते झालं की त्यांना सहयोग सांगून हे करून शेवटी त्यांनी दाढी वस्त्र सगळी काढली, पॅन्ट शर्ट घातली त्यांनी शेवट, आणि एकदम पक्के सहयोगी झाले ते. आणि जाताना श्रीमाताजी घेऊन गेले त्यांना. एक मजा तुम्ही त्यावेळेला एकदम मजा अशी झाली की आम्हाला काय नाही, श्रीमाताजी म्हटल्या उठायचं, बस म्हटल्या बसायचं. आता आपल्या कोल्हापूरला मला वाटतं पत्रकार बैठक एक झाली कोल्हापूरला, बहुतेक तुम्ही होता का नाही मला माहिती नाही सर. 87 सालची गोष्ट आहे, 87-88 सालची. अच्छा, मग त्यावेळेला ताराबाई पार्कचे ते हे होतं गेस्ट हाऊस मध्ये, त्यावेळेस श्रीमाताजी आल्या. आणि त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी खूप त्रास दिलता श्रीमातांनी, तर सांगलीमध्ये पण खूप त्रास दिलता. म्हणजे मी याच्या अगोदरची गोष्ट आहे, म्हणजे मला वाटते 84-85 साली किंवा 82 साली त्यांनी खूप त्रास दिलता. म्हणजे इथं फार म्हणजे डावे, आणि पेपर आमचा डावे विचारसरणीचा असल्यामुळे आम्ही तो विरोधकच होतो त्यावेळेला. वसंतदादाच्या विरोधात आम्ही त्यावेळेला ते कार्य केलं. वसंतदादांनी फार म्हणजे हेच केलेलं त्यावेळेला. मग ते कसं आहे, त्या विरोधातनं पण म्हणजे श्रीमाताईने आपल्याला खेचून घेतलं तिकडं. म्हणजे हा सांगायचा उद्देश असा आहे की पॉझिटिव्हिटी म्हणजे तिथं श्रीमाताईने आणल्यामुळं त्या पेपरमध्ये आपण बातमी दिली, श्रीमाताईंचं छापायला सुरुवात केलं फ्रंट पेजवर, जिथं परमेश्वराचं नाव देखील ते छापत नव्हते. त्या ह्याच्यामध्ये पत्रकार बैठक झाली. त्या पत्रकार बैठकीमध्ये सकाळ, पुढारी, केसरी, तरुण भारत सगळ्याचे वार्ताहर लोक आलते. श्रीमाताने आम्हाला पण बोलवलं होतं. मी बसलो होतो मान खाली घालून शांत चित्तानं. पण श्रीमाताई पण म्हटले का असं नाही, मानवर करा जरा म्हटले. बघा म्हणजे असं समोर मी कधीच मानवर करून बघितलं नाही, म्हणजे असं तेवढं धाडस आपलं होत नव्हतं श्रीमातांच्याकडे. मग त्यावेळेला श्रीमातांनी खूप माहिती वगैरे सांगितली. डॉक्टर राय, डॉक्टर चूग त्यावेळेला होते, म्हणजे समोर होते आमच्या त्यावेळेला. त्यावेळी पण श्रीमातांनी डॉक्टर चूगने त्यावेळेला माहिती सांगितली. श्रीमातांनी सांगितलं की डॉक्टर चूग तुम्ही ह्यांना सगळ्यांना पत्रकारांना थोडी माहिती सांगा, त्यानंतर पुढे आम्ही जागृती देऊ असं सांगितलं. मग त्यांनी ती माहिती वगैरे सांगितली. श्रीमातांनी पण त्यांनी काही प्रश्न विचारले. आता पत्रकार म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच गोष्टी शंका समाधान भरपूर असते त्यांचं. त्यांनी बऱ्यापैकी श्रीमातांनी म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने विचारायचा त्यांनी प्रयत्न केला. एकाने विचारल्यावर श्रीमाताई तुम्ही खूप स्वार्थी आहात. स्वार्थी आहात म्हटलं श्रीमाताई म्हटले होय मी स्वार्थी आहे, कारण मी स्वचा अर्थ जाणलाय. मग श्रीमाताईने अशा पद्धतीने कलाटणी देऊन ते बरोबर ते रुळावर ते आणलं सगळ्यांना. सगळी माहिती वगैरे सांगितली, त्यातला एक भाग सांगितला तुम्हाला. म्हणजे असे बरेच प्रश्न विचारले गेले त्यांना. मग शेवटी ह्या रूम मध्ये झालं. आता दुसऱ्या रूम मध्ये जागृतीचा कार्यक्रम. चला मग सगळी तिथं जाऊन बसले पलीकडच्या रूम मध्ये. सगळे बसले, हे झाले. मग श्रीमाताई एकेकाला घ्या लागले असं, म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही सही आमकं तमकं. मी साईडला उभारलो होतो. म्हटलं तुम्ही उभा राहिलं इकडे या म्हटले. बोलवले, ठीक आहे म्हटलं श्रीमाताई. हा आता मी करते तसं तुम्ही करायचं म्हटले, गप उभा राहायचं नाही, यांना जागृती द्यायची आहे तुम्हाला. बरं म्हटलो आता मी करतो तसं करा. आता मी आता अशी कुंडलिनी वर चढवल्या ना, अशी तुम्ही चढवा. आता माझं लक्ष कुठं, आता 1 वर्ष झालेलं सहयोगात येऊन, तरी पण श्रीमाताजी कसं करतायत त्याप्रमाणे मी चालू केलं. असं करून वर कुंडलिनी चढ करणारे श्रीमाताजीच असतात. मग शेवटी असा हुंकार केला श्रीमातांनी. माझ्याकडे बघितलं. म्हटलं आता त्यांना विचारा जाणीव झाली का, असंच नुसतं हे करायचं नाही म्हटलं, विचारायचं. ठीक आहे म्हटलं तुम्हाला जाणीव झाली, हो झाली म्हटली, गार गार झालं म्हटली. बरं झालं, आता घ्या कुंकू. आता कुंकुवाची डबी घ्या. मग कुंकू घेतलं. हे आज्ञाचक्राचं बोट लावायचं म्हटले असं, आणि त्या प्रत्येकाला असं धरून गोल फिरवायचं म्हटले असं, आणि वर टाळीवर आणि मागं लावायचं म्हटलं. ठीक आहे म्हटलं श्रीमान. सगळ्यांना लावलं तसं, प्रत्येकाला कुंकू लावलं. दुसरा एक जण होता, त्याला जाणीव करून दिली, त्याची काय जाणीव होईना. म्हटलं हे सकाळचं भूत दिसतंय म्हटले, बरोबर तुम्ही इकडे या म्हटले. त्यांना आणले, त्याच्या पोटावर ते पाय ठेवले आणि टाळूतून असं शोषून वर काढलं त्याला. म्हणजे मी स्वतः बघितलं ते डोळ्याने असं, आणि तो एकदम तडफडला. म्हणजे श्रीमाताई म्हटलं जाणीव झाली म्हटले, परंतु म्हटले मी जे काय म्हणते ती तुम्ही का नाही छापत पत्रकार लोक. मी आता साक्षात तुम्हाला असं असं सांगायला लागले, तर तुम्ही हे सांगितलं पाहिजे ना, किंवा पेपरमध्ये तुम्ही हे
लिहा. ते म्हणले नाही, म्हणले आमचे संपादक असे आहेत तसे आहेत, आमच्या हातात श्रीमाताई काय नसते अमकं तमकं. मी म्हणते ना आता की ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी म्हणून दाखवावी, असं एक वाक्य होतं त्याच्यामध्ये. हे लिहून दाखवा बरं किंवा हे छापून दाखवा म्हणले तिने. नाही म्हणले श्रीमाताई असं. पण आपण मात्र काय केलं, तेच बॅनर लाईन करून फ्रंट पेज मध्ये आपण छापलं होतं ते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी म्हणून दाखवावी असं बॅनर टाकलं होतं. आणि पार सगळा धुडगूस घातला सगळ्या तिथं. सगळे पेपर वाटले. श्रीमाताई म्हटले आता हे पेपर म्हटले आता मी सगळे गणपतीपुळ्याला इकडे तिकडे वाटणार म्हटले, मला मी दिलं काढून त्यांना. म्हणजे तो पेपर म्हणजे फ्रंट पेजवर छापल्यामुळे. पेपर तुमच्या म्हणजे तुम्ही सोडून घरातले सगळे किंवा वडील भाऊ हे सगळे याला विरोधीच होते ना. होय, ह्याच्यामध्ये कसं सगळे काही विरोध दाखवलं. सुरुवातीला जरा विरोध दाखवला तिने. कसं होतं की आमचे काका म्हणा किंवा आमचे भाऊ त्यांना जास्त मान्य होत नव्हतं की बाबा हे काहीतरी नवीन प्रकार घेऊन आलाय, हे असं कुठं का असते, हीच अंधश्रद्धा आहे म्हणायची. ते ह्यालाच अंधश्रद्धा म्हणायची. पण कधी ते करून बघितलं नाही. मग नंतर कसं झालं की आमच्या वहिनी म्हणा किंवा भाऊ ते नंतर तयार झाले. ते म्हणजे त्यांना पटलं की बाबा हाय काहीतरी विशेष दिसतंय ह्याच्यामध्ये, जाणीव होत्या. मग त्यांनी सेंटरवरती जाऊन वगैरे जाणीव करून घेतली. मग ते अजूनही करतायत, आजही करतायत ते सगळे घरातले बाकीचे सगळे आता तयार व्हायला लागले हळूहळू. पण त्यावेळेला मात्र खूप विरोध झाला की आमच्या भावाने ते फोटोज उचलून टाकतो, अमकच करतो, करायचंच नाही, हेच नाही तेच नाही, असं बराच खूप त्रास दिला. कारण एकट्यानं ते हे करायचं होतं, परंतु खूप असं हे झालं, मेहनत करावी लागली त्यावेळेला. आणि ते श्रीमाताईने ते करून घेतलं त्यावेळेला किंवा हे असं नाही. हा, तुम्ही 87 सालापासून सहयोगात आला, परंतु सांगलीतला सहयोग हा मला वाटतं 82 पासून सुरू आहे का? होय, 82 पासून चालू आहे. माझे तावडे हे तिथले पहिले सहयोगी का सांगलीतले? होय, ते कोल्हापूरमध्ये होते. तिथून ते सांगलीला बदली झाली त्यांची. मी असं 82 सालापासून सहयोग सांगलीत. हो, सांगलीत आहे. बरोबर. आणि तावडे हे कोल्हापूरवरून बदलून सांगलीला आलेले होते. होय. आणि मग 82 ते 87 म्हणजे 4-5 वर्षाच्या अंतरानंतर तुम्ही सहयोगात आला. बरोबर, 86 ला. करेक्ट. मग त्यावेळी लीडर कोण होतं? तावडे साहेबच होते. तावडे साहेब होते. अच्छा. आणि वहिनी होत्या. कलेक्टिव्हिटी किती होती त्यावेळी? कनेक्टिव्हिटी फार कमी होती. 5-6 लोक, 7-8 लोक भरपूर, म्हणजे तेवढीच. 10 लोक म्हणजे खूप झाली. पण श्रीमाताईंचा कार्यक्रम झाल्यानंतर जवळजवळ मला वाटतं एक 100 लोक आली त्या कार्यक्रमानंतर. पण हळू मी त्याच वेळेला आलो. पण मलाही माहिती नव्हतं, श्रीमाताई या म्हटल्यात म्हणून मी आलो. पण या 100 लोकांच्या मध्ये बसायला जागा कुठं आहे? जिथं चप्पल ठेवायची तिथं बसायचो मी. जवळजवळ मला वाटते 7-8 महिने मला कोणीही विचारलं नाही, तू कुठून आलायस, काय झालंय, काय तुम्हाला जागृती झाली का, जाणीव झाली का, कोणी काय सुद्धा विचारलं नाही. तरी देखील दर मंगळवारी सेंटरवरती बरोबर 7:30 वाजता नंतर झाली. नंतर म्हणजे कसं आहे, मग सगळी गळती व्हायला लागली हळूहळू. सगळे गेल्यानंतर मग शेवटी मी बसलेलो, एक 3-4 जण राहिल्यानंतर मग त्यांचं लक्ष गेलं की बाबा आपण हा मनुष्य निमित्त येतोय. मग ते विचारले तुम्ही कोण, कुठं राहता, काय झालं. मग आता गुरुवारी एक सेंटर होतं, ते वारणालीमध्ये होतं, जिथं श्रीमाताईंचे प्रोग्राम्स वगैरे, पूजेचा वगैरे कार्यक्रम व्हायचा वारणालीमध्ये. वारणाली विश्रामबागला ते आहे हे, तिथं तो कार्यक्रम श्रीमाताईंचं म्हणजे पूजेचा वगैरे कार्यक्रम व्हायचा. मग तिथं या म्हटले तिने. म्हणजे मंगळवारचं सेंटर त्रिकोणी बागेमध्ये असायचं सांगलीमध्ये, आणि गुरुवारचं सेंटर वारणालीमध्ये असायचं. मग गेलो मी दुसऱ्या गुरुवारी गेलो, बघतोय तर तिथं भरपूर सहयोगी असतील असं वाटलं. पण 4 जणच होती ती, त्यांच्याच घरातली 4 जण बसली ती तिथं. मी एक 5वा. म्हटलं ठीक आहे, म्हटलं काय हरकत नाही. परंतु ध्यान, मावशींचं कौतुक केलं पाहिजे तावडे मावशींचं. त्यांनी एवढं ध्यान करून घ्यायचे, फक्त ध्यान, ओनली ध्यान. असं बसलं की कुंडलिनी वर चढली की नाही, मला वाटते हलायचं नाही जागेवरनं. हलतच नव्हतो आम्ही त्यावेळेला. म्हणजे बरोबर मला वाटतं 2 किंवा 3 तासानंतर बंधन घ्या असं म्हटल्यानंतर मग आम्ही बंधन घेणार. मग ते 3 तास कसे जायचे काय कळायचं नाही मला. म्हणजे एवढं ध्यान लागायचं की असं गार व्हायचं बर्फासारखं, आणि त्या स्थितीला चिकटून राहत होतो आम्ही.
हातातनं बर्फासारखे व्हायब्रेशन असं पुसायचो हात की घाम यायचे आम्हाला, हातामध्ये एवढं पाणी पडायचं, एवढं बर्फासारखे हात व्हायचे, म्हणजे खूप असं म्हणजे एवढी जाणीव व्हायची. आणि चेहऱ्यावरती असे व्हायब्रेशनचे झोत यायचे असे, कारण जिथं श्रीमातांचं स्टेज होतं ना पूजेचं, त्याच ठिकाणी आम्ही बसत होतो. त्यामुळे तिथं कदाचित जाणीव जास्त होत होती. आणि त्यामुळं कनेक्शन होतं ना त्यांचं. तावडे साहेबांना वगैरे फोन येणार श्रीमातांची, किंवा लिस्टमध्ये कधी सांगलीचं नाव असणार नाही, कुठं कुठं कार्यक्रम असायचे. परंतु श्री माताजी लंडनहून फोन करणार तावडे साहेबांना की आम्ही सांगलीला प्रोग्राम घेणार आहे 5 दिवस, तुम्ही तयारी लागा. मग आम्ही सगळी तयारी करणार. मग ते राहुट्या बांधायच्या फॉरेनर्स लोकांच्यासाठी, त्यांची राहायची व्यवस्था, त्यांची जेवायची व्यवस्था, यातच सगळा वेळ जायचा. मग श्री माताजी कधीतरी आम्ही 4-5 लोकच होतो, जास्त नव्हतो. 4-5 लोक एवढं सगळं कार्य करत होता. होय होय होय. आणि लोक पण कमी येत होती ना, अशी किती, मला वाटतं फॉरेनर्स तिकडून यायचे 65 लोक येणार फॉरेनर्स. आम्हाला वाटणार एवढी लोक आल्यात असं वाटणार त्यावेळेला. आणि बाहेरची काही लोक अशी मिळून ते हळूहळू वाढत गेलं. त्यावेळेला कसं आहे, गणपतीपुळेचं पण जे आपलं सेमिनार व्हायचं मालगुंडला होत होतं पहिला. एक विहीर होती, त्या विहिरीजवळ ते सेंटर हे व्हायचं, सेमिनार व्हायचं आपलं. ते साईडलाच होतं. किती किती 5-50 लोक असायची. तिथंच झोपायची, तिथंच कार्यक्रम करायचे. हा, मालगुंड गावामध्येच. आणि ते झाड एक होतं, आणि ते झाडाच्या तिथं राहुटी मारलेली असणार, तंबू टाकलेला आता, आणि तिथंच कार्यक्रम व्हायचे. तुम्हाला आठवतं का पहिला सेमिनार? हो हो, गेलतो की त्यावेळेस श्रीमाताईने. होय होय, 87 ला मी गेलो सुरुवातीला, 86 ला आलो. हो हो, मालगुंडला त्यावेळेला असायचा कार्यक्रम. हा पहिलं म्हणजे त्याच्या अगोदर होत होते, पण मी तर 87 ला पहिल्यांदा गेलो तिथं. म्हणजे श्रीमाताईने आम्हाला बोलवलंच होतं की बाबा तुम्ही यायला पाहिजे गणपतीपुळ्याला, आता सेमिनार असतं अमकं तमकं, त्यावेळेला तुम्ही या. मग आम्ही सगळेजण मिळून जायचो तिथे सेमिनारला. मग ते हळूहळू कसं आहे, कमी लोक होत होत नंतर मग वाढत वाढत गेल्यावर श्रीमाताईने ती जागा घेतली तिकडची, आणि मग तिथं तो सेमिनार भरा लागला. मग मोठाच मोठा हळूहळू वाढत गेलेलं पण बघितलं मी समुद्राच्या काठावर. तिथं खूप त्यावेळेला मजा खूप यायची. म्हणजे तो 7-8 दिवस जे आहे ते पूर्णपणे श्रीमातांच्या जवळ आम्ही असायचो तिथं. ते देखील इतके अनुभव चांगले. आपण एकत्र होतो तिथं. होय होय, आपण होतोच की राहुटीमध्ये. सगळे एकत्र सगळे ध्यान करायचं. कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीपेक्षा सांगली कनेक्टिव्हिटी जास्त. बरोबर आहे सर, बरोबर आहे. आकर्षण असायचं. त्यामुळे तुम्ही जिकडे जाल तिकडे आम्ही आपलं तिथं येतो, आणि खूप एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो. होय, एक लोक असायची काय, बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला मिळत होत्या. मी पाहिलेल्या जवळून अगदी. बरोबर, श्रीमातांची कृपा. अशी गोष्ट आहे. हो. आपण दैनिक पुढारीचं जे हे आहे ना, होय, रविवार पुरवणी बहार नावाची, होय होय, त्याच्यामध्ये परिचय सहयोगाचा एक सगळं तुमचं आपण सुरू केलेलं होतं. होय सर, बरोबर आहे. श्रीमातांच्या कृपेत मला थोडीशी त्यात कोऑर्डिनेटर म्हणून काम करायची संधी मिळाली होती. होय होय होय. कारण त्यावेळी पुरवणीचे संपादक श्रीराम पचिंद्रे हे माझे जवळचे मित्र असल्यामुळे हो हो हो, त्यावेळेला भरपूर काम झालं ते. विनंती केली किंवा अशा प्रकारचे एक सदर सुरू करता येईल का. तर श्रीराम पचिंद्रेने मान्यता दिल्यानंतर तुम्हाला विनंती केली. नंतर गणेश मालींचं सहकार्य मिळालं. सरांनी पण खूप मदत केल्या. ऍक्च्युली ते जे काय करायचं होतं की नाही, ते ऍक्च्युली खरंच सरांनी केलं, ते लिहून दिलेलं. काही गोष्टी त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी लिहिलेलं आहे त्यातलं. म्हणजे सहयोगाचं कार्य सर जरी बोलत नसले तरी पण सरांनी खूप कार्य केले. ते माने सरांनी पण ते खूप, म्हणजे त्यांचं काही प्रश्नच नाही त्यावेळेला. प्रचंड होतं ते. हो. 9 जुलै 2002 ला पहिला भाग आपला प्रकाशित झाला. हो हो हो. आणि 59 भाग त्याचे झाले. बरोबर. आणि सर्व म्हणजे ज्यांना सहयोग माहिती नाही अशा माणसाला सहयोग सांगण्याची भूमिका त्या सदरातून होती, आणि ती बऱ्यापैकी यशस्वी झाली आपली. होय होय सर, झाली. तर आणि त्या दरम्यानच कोल्हापूर इचलकरंजीला आपला एक महाराष्ट्र सेमिनार झाला होता 2001 सालचा. बरोबर आहे. 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2001 असे 3 दिवसाचा तो महाराष्ट्र सेमिनार आपण घेतलेला होता. बरोबर बरोबर. आणि सहज क्रांती नावाची स्मरणिका तुमच्या नेतृत्वाखाली आपण तयार केलेली होती. बरोबर बरोबर. तुमच्याच
प्रेसमध्ये सहज क्रांतीचा अंक निघाला होय आणि तर ते एक फार महत्वाचा अंक आहे, फार माहितीपूर्ण आहे. होय ते पण सगळं सर चैतन्य बघूनच आपण केलेलं. म्हणजे कुठले लेख घालायचे, कुठं काय करायचं, ते सगळं व्हायब्रेशन्स बघूनच ते लेख घातले त्याच्यामध्ये. त्यामुळे तो अंक इतका छान झाला. आणि मी ते वडगावला का नाही बायडिंगला दुसरीकडे दिलतं. अनुभव असा आहे त्याचा की बायडिंगला मी दुसरीकडे दिलतं आणि वरचं जे कव्हर होतं मला सुचत नव्हतं की बाबा नाव काय द्यायचं ह्याला. वरचं तर नाव आता द्यायलाच पाहिजे. आता काय करायचं मला कळत नव्हतं. मग ध्यानात बसलो मी. पहाटेच्या वेळेला जरा ध्यान लावलं. श्रीमातांच्या चरणी गेलो. श्रीमाता म्हटलं असं असं आम्ही पुस्तक काढायला ते काय तर नाव सुचवा मला. मग त्यांनी सुचवलं ते म्हणजे क्रांती हे नाव द्या म्हटले. सहज क्रांती असं ते दिसलं मला. माझ्या डोळ्यासमोरच दिसलं ते. म्हटलं ठीक आहे म्हटलं सहज क्रांतीच नाव देऊया म्हटलं ह्याला. मग ते श्रीमातांच्याकडनं आलं ते. आणि मला ते आठवतं तुमचं त्या महाराष्ट्र सेमिनार मध्ये जे काही तुम्ही भाषण केलं ते फारच उद्बोधक भाषण होतं. होय होय होय. तर अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडून जवळून बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि एक आपल्या तुमच्या आमच्या मधलाच माणूस, परंतु तो किती श्रीमाताजींच्या चरणी समर्पित आहे आणि केवळ स्वतः सहयोग न करता इतरांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहयोग करण्यासाठी प्रवृत्त करतो. स्वतःचे प्रॉब्लेम दूर करता करता इतरांचे प्रॉब्लेम दूर करतो. हे जे काही तुमच्या व्यक्तिमत्वातली पहिलं ती खूप सहयोगाने म्हणजे त्याचं अनुकरण करण्यासाठी पहिले आहेत. बरोबर. ही कसं हे श्रीमातांचीच कृपा असते. म्हणजे मला कसं आहे, मला उलट सहज बोलायला सुद्धा येत नव्हतं पहिलं. आता मला सुरुवातीला कोल्हापूरला बाबाने उठवलं. बोल बाबा कुंभोजकर आपले, यावेळी नवीनच होतो मी. म्हटले ह्यांचं नाव तुम्ही उभा राहून तुमचं नाव सांगा म्हटले. नाव सांगा म्हटल्यावर मी उभा तर राहिलो, परंतु मी माझंच नाव विसरून गेलो. मला बोलायला झालं नाही. इतका घाबरलो होतो. म्हणजे समोर माणसं दिसल्यानंतर भीती वाटायची. बाबा कसं सहयोग तर कसा सांगायचा, असं ते गणित होतं. हॅलो. हा हॅलो. तर कसं होतं की भाषण म्हणजे आता सहयोग सांगायचं म्हणजे बोलायला तर पाहिजे पहिलं, पण तेही नव्हतं. बोलायचं धाडस येत नव्हतं. आता काय करायचं. श्रीमातांनी प्रार्थना केली. श्रीमातांनी मला लोकांना सांगायचंय, कसं सांगावं मी हे उभा राहून. मग म्हटलं तर शेवटी ध्यानामध्ये गेलो. ध्यानामध्ये गेल्यावर श्रीमातांनी म्हटलं काय होईल ते करायचं. म्हटले तुमचं कार्य आईसाठी करायलाच पाहिजे, काही होऊ दे तिथं. बरं म्हटलं. मग आमच्या बल्लाळ सरांनी एक कार्यक्रम इथं गुजराती हायस्कूलमध्ये ठेवला होता आणि म्हटले तुमचं नाव दिलंय आणि तुम्ही ते जाऊन सांगायला पाहिजे म्हटलं. 1 तासभर झालं. म्हटलं मला छातीत धडधडायला आलं. आता ते कसं सांगायचं म्हटलं. आता लोकांना, एवढ्या लोकांना, सगळे शिक्षक लोक आहेत. म्हणजे त्यांचं सेमिनार होतं आणि त्यामध्ये आम्हाला एक अर्धा तास दिलता त्यांनी. तरी म्हटलं काय हरकत नाही म्हटलं. आता काय होईल ते होईल. श्रीमातांची इच्छा म्हटलं. म्हणजे आपल्याला तर काही येणार नाही सांगायला, पण करणारे श्रीमाता जे एवढा अनुभव घेऊया म्हटलं, बघूया काय होते. मग गेलो. श्रीमाताने फक्त प्रार्थना केली. श्रीमाताजी मला काही सुद्धा येत नाही, तुम्ही करा ते सगळं. काय असेल ते माझ्यातर्फे त्या लोकांना द्या. तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. आणि जे चालू झालं ते मी काय बोलतोय काय नाही मलाच काय समजेना. पण कार्यक्रम चांगला झाला म्हटले. सगळी जाणीव झाली. सगळे छान बोलला तुम्ही. प्रत्येकाचं म्हटलं मी तर काय बोललेलंच नाही म्हटलं. मला तर काय बोलायला सुद्धा येत नाही, स्वतःचं नाव सांगता येत नाही म्हटलं. ही काय झालं मला माहिती नाही म्हटलं. ही श्रीमातांची कृपा आहे. म्हणजे हे समर्पण. मला काय म्हणायचं की समर्पण, ज्या वेळेला समजा एखादी गोष्ट तुम्हाला येत नाही तरी श्रीमाताजी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जर समर्पित झालात तर 100% श्रीमाताजी तुमचा ताबा घेऊन तुमचं कार्य पुढे नेतात. कुंडलला असाच कार्यक्रम झाला. मागच्या वेळी मी बोललो होतो सगळ्यांना. कुंडलला पण असं ते आपले राऊत आपले अमोलने ठरवला कार्यक्रम. अमोल आपले राऊत, तुषार म्हणतात, आम्ही अमोल म्हणतो. नाही अमोल स्वतः त्यावेळी युवा शक्तीमध्येच तो पहिल्यापासून काम करतो. मग ते कार्यक्रम ठरवला. कार्यक्रमासाठी उभारलो मी. श्रीमातांनी प्रार्थना केली. श्रीमाताजी तुम्हीच हे करून घ्या. आणि काय झालं मला माहिती नाही. तो एक म्हणजे अनुभव असा आला मला की मी स्वतः माझ्या शरीरातनं बाहेर येऊन साईडला उभारलोय आणि मी बोलायला लागलोय हे मीच बघायला लागलोय. मला काय कळना मी काय बोलायला लागलोय काय नाही, काही समजेना. आणि मी म्हटलं साईडला असं कोण मला उभा केलंय इकडं.
मी तर बोलत नाही, मी तर साईडला उभारलोय, असं काय माझं शरीर कसं काय बोलायला लागले असं मला त्यावेळेला वाटलं. आणि कार्यक्रम झाला, सगळं झालं, मला काय कळलं अजून त्या धुंदीमध्येच होतो मी. मग बाहेर येताना फाटकाच्या बाहेर आलो आणि मग मी माझ्या देहात आल्यासारखं मला वाटलं. आलं म्हटलं ही असंच काय झालं, काय झालं. मी बाकीच्या सचिवांना विचारलं असं सगळं झालं का कार्यक्रम, म्हटलं होय म्हटलं, छान झाला कार्यक्रम, चांगलं बोललं. म्हटलं काय काय बोललो सांगा, मीच त्यांना विचारलं. म्हणजे हे मला हा पहिला अनुभव तिथं आला की माझं मलाच काही कळेना की मी काय बोलतोय. आणि मी स्वतःला बघतो, जसं मी लहानपणी एकदा बघितलं होतं की मीच बघतोय स्वतःला, की शरीरातून बाहेर येऊन बघण्याची प्रक्रिया ही त्यावेळेपासून चालू झालेली. आणि तो दुसरा अनुभव माझा की अशा पद्धतीने झालं मला ते. मग असे बरेच अनुभव आहेत की जे श्री मातांच्या कृपेमध्येच होऊ शकतात, बाकी कुठेही होऊ शकत नाही. म्हणजे भक्तीची परिसीमा म्हणतो आपण की श्रीमाताई तुम्हीच हे सर्व करत आहात, तुमच्या कृपेतच हे होतं. मग चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, इथं श्रीमाताई तुम्ही करून घ्या, बस एवढंच प्रार्थना असते आमची. आता एकदा समजा फलटणला फेस्टिवल होतं मोठं, म्हणजे सगळं स्टेडियम भरलं होतं सगळं. आणि त्याने 1 तासभर मला दिलता बरोबर बोलायला. साधारण साल आठवते तुम्हाला? साल मला वाटते 87-88 सालची गोष्ट असेल. 88. म्हणजे तुम्ही सहयोगात नवीन असतानाचीच गोष्ट? हा, त्यावेळीचीच गोष्ट आहे. आणि त्यांना 1 तासभर द्यायचं होतं आम्हाला, त्याने दिलं. ते त्यावेळी पण सांगितलं मी सहयोग तिथं. पण ते पण कसं एवढ्या लोकांच्या मी सांगायचं काही नाही, श्रीमातांची कृपा. म्हणजे श्रीमातांनी सांगितलं ह्या लोकांना जे पाहिजे ते तुम्ही द्या, द्या म्हणून ते. आणि उभारलो, चालू झालं ते. म्हणजे असे अनेक अनुभव आहेत की जे ज्यांना जे पाहिजे तेच सांगतात. प्रत्येक वेळेला कुठली समोरची लोक आहेत, त्यांना काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, ते बरोबर श्रीमाताई सांगून घेत आहेत. मी असं ठरवून घेत नाही किंवा ह्या लोकांना आता असंच सांगायचं आहे, किंवा लिहून घेत नाही. मी कधीही लिहिलेलं वाचत नाही, मला ते माहितीच नाही, मला येतच नाही, बोलायलाच येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे भाषण हा विषय माझा नाहीच आहे. परंतु श्रीमातांच्या कृपेमुळे हे शक्य झालेलं आहे की ते जे बोलतात त्या पद्धतीने ते बोलवून घेतात, त्या पद्धतीनेच ते करून घेतात. त्यामुळे समर्पण हे अगदी पूर्ण भक्तिभावानं असावं. जे काय करणार आहे श्रीमाताई तुम्हीच करता असं समजूनच करायला पाहिजे. आणि असं समजून जर केलो आपण तर 100% श्रीमाताई आपल्याकडनं कार्य करून घेतात, एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे ते. तुमचा असा एखादा अनुभव आहे का की जो अगदी निगेटिव्ह माणूस आहे, सहयोगाला नाव ठेवणारा माणूस आहे, आणि तुम्ही सांगून किंवा तुम्ही प्रयत्न करून श्रीमातांच्या कृपेत त्याला सहयोगात आणलं आणि तो सहयोगात चांगलाच रुळला, अशी एखादा अनुभव, एखादी व्यक्ती काही सांगतील का? अशी भरपूर लोक आहेत, पण आता नाव काय सांगता येणार नाहीत. बऱ्यापैकी आहेत, भरपूर आहेत, साधक आहेत. हो, नाव ठेवणारे बरेच लोक होती, पण त्यांना कसं आहे सहयोग सांगत आम्ही कधी नाव ठेवलं तरी बाजूला सरकणार नाही. उलट जी लोक त्रास देतात असं आहे की याच्यामध्ये की श्रीमाताईने असं सांगितले की त्यांना भक्तिभावानं आपलं प्रेम सोडायचं नाही, प्रेमानं व्यक्ती बदलू शकते. बरोबर आहे. म्हणजे श्रीमाताईंचं आईचं प्रेम आहे ते तुम्ही त्यांना द्या, तर ती व्यक्ती कशीही असू दे, वाईट असू दे, चांगली असू दे, आणखी कशीही असू दे. आणि त्या वाईटातूनच शेवटी ते एवढे तयार झालेले आहेत काही लोक अशी की त्यामध्ये ते चांगले पक्की सहयोगी झाले. अशा पण घटना आहेत, अशी बरीच लोक आहेत आपल्यामध्ये. मग ते करतात, नाही असं नाही. पुष्कळदा लोक असं सांगतात ना की ज्याची आज्ञा पकडलेली आहे, जो बुद्धिवादी आहे, जो नास्तिक आहे, त्याच्या नादीच लागू नका, सहयोग सांगायला जाऊच नका, तुमचीच डोकं पकडेल, आज्ञा पकडेल, असं काही वेळा सांगितलं जातं. अगदी बरोबर आहे. नाही, कसं आहे माहितीये काय, आता समजा तो साधक असेल, समजा वाईट गोष्ट आहे, आता वाल्याचा वाल्मिकी झाला, बरोबर आहे, वाल्याच्या नादाला कोण लागत होतं का, पण तरी देखील तो वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणजे आपल्यामध्ये आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की ह्या व्यक्ती म्हणजे साधक आहे, तो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग साधक असेल तर तो फक्त भरकटलाय, त्याला रुळावरती आणायचं काम आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी थोडीशी सहनशीलता, थोडी क्षमाशीलता आपण जर ठेवली तर 100% ती व्यक्ती साधक म्हणून होऊ शकते, पुढे जाऊ शकते ती, आणि कार्य करू शकते सहयोगाचं. तुम्ही असं कधी प्रयत्न करता का की एखादा नॉन सहयोगी आहे आणि त्याला सहयोगात आणण्यासाठी तुम्ही काही त्याला बंधनं टाकली किंवा श्री माताजींना प्रार्थना केली की या साधकाला सहयोगात तुमच्या चरणावर घ्या, असं काही करून तुम्ही त्याला सहयोगात आणण्याचा प्रयत्न केलेला? हो, केलेत की, भरपूर लोकांना केले तसं. आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इथे एक प्रमुख होते की डॉक्टर प्रदीप पाटील, ते प्रमुख होते इथं सांगलीचेच होते ते.
त्यांनीच खूप त्रास दिला. म्हणजे इथं ह्या आम्हाला पण दिला त्यांनी त्रास खूप. म्हणजे ज्या वेळेला अध्यात्म विज्ञान आम्ही प्रदर्शन भरवलं होतं त्यावेळेस चांगलं जवळ 4 ते 5 तास डोकं खाल्लं होतं त्या माणसानं. पण शेवटी तोच वैतागून गेला. म्हणजे शिवाताईंची कृपा आहे की शिवाताईंच्या कृपेमध्ये आपण जर खंबीर उभारलो असं की नाही जे करणारे शिवाताजी आहेत आणि ते करून घेणारच आहेत असंच जर खंबीरपणे उभारलो तर कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या समोर राहू शकत नाही. कुठलेही नाही, कोण कुठलेही साधक असू दे, प्रत्येक साधकांच्या मागे श्रीमाताजी आहेत. फक्त आपण खंबीर राहायला पाहिजे. आपण गांगारून जाता उपयोगाचं नाही. एखादी समस्या आली तर आपण लगेच गांगारून जातो, इम्बॅलन्स होतो. तसं न होता ही गुरुतत्वातला एक भाग आहे की तुम्ही पाय रोवून उभा राहायला पाहिजे आणि त्या संकटाचा सामना केला पाहिजे. मग ही व्यक्ती ही लोक कशी असतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. चांगले केसेस पण दाखल करतात ती. पण काय असेल ते असेल म्हटलं, तुमचं काय असेल ते असेल, आमचं सत्य आहे की नाही, आम्ही सत्यावरती उभारलोय तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे. मग त्याच्यानंतर आदल्या दिवशी आम्ही काय केलं तर त्यांची कुंडलिनी चढवली होती, त्याला बंधन घातलं होतं. म्हणजे ते आपले प्रदीप पाटील होते ना, अंधश्रद्धा नॉन सजुगी होते ते. तरी पण म्हटलं एक चांगलं आडवं येऊ नये म्हणून आम्ही त्यांना चित्तानं बसून मातांच्या समोर बसून त्यांना चित्तात घेतलं आणि त्यांची कुंडलिनी शस्त्रामध्ये अशी चढवली होती आम्ही. आणि त्यांना बंधन घातलं होतं, त्यांच्या हार्टवरती बंधन टाकलं होतं की ह्या माणसाच्या डोक्यामध्ये चांगले विचार यावेत आणि ह्यानं कुठेतरी चांगलं कार्य करावं यासाठी ते केलं. परंतु त्याने द्यायचा तसा थोडा त्रास दिला, जास्त काही दिला नाही परंतु दिला. 4-5 तास त्याने माहिती काढली. म्हटले शुगरची पेशंट मी आणणार, बीपीचे आणणार, तुम्ही ठीक करायचं, नाही ठीक केला तर मग बघतो म्हटला पुढे काय करायचं, तुला काय करायचं कर म्हटलो. कारण सहजयोगामध्ये सगळे आजार बरे होतात श्रीमातांनी सांगितलेलं. तुम्ही बघितलं काय? होय बघितलं म्हटलं, आमच्यात अनुभव आहेत म्हटले सगळं. आणि अशी लोक पण आहेत, डॉक्टर्स पण आहेत, सगळी मंडळी आमच्याकडे आहेत म्हटलं. वाशीला आमचं हेल्थ सेंटर आहे म्हटलं, तिथं पण सगळी लोक बरी होऊन जातात म्हटलं. हे काय ह्यात वाईट आम्ही काही करत नाही, 5 पैसे कोणाकडनं घेत नाही, अंगारी धुपारी देत नाही, लिंबू मंत्रून देत नाही, काही देत नाही, तरी पण तुम्ही आमच्या कामागे लागलाय म्हटलं. हे चुकीचं आहे म्हटलं. जर आम्ही पेपरमध्ये तुमच्याविषयी छापलं तर मग ते अवघड होऊन बसेल म्हटलं. मग हे बोलल्यानंतर जरा ते आकसला. मग ते जरा बाजूला झाला. मग आमची बघा म्हटलं आता आमचे डॉक्टर यायला लागले, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा म्हटलं, त्यानं तिथनं पळच काढला. मग ते परत आज अखेर काय दिसले नाही त्याने मला. मग परत आमचा पेपर डाव्या विचारसरणीचा असल्यामुळं त्यानं दुसऱ्या दिवशी आमच्या वडिलांना फोन केला. तुमच्या मुलांना म्हटलं तुम्ही असे आहेत आणि ते अध्यात्माचं हे करतायत, तुम्ही म्हटले काय कितपत हे आहे योग्य आहे. आमचे वडील म्हटले ते करतोय ते बरोबर आहे, त्याच्या पद्धतीने तो करतोय, स्वातंत्र्य आहे म्हटले त्याला, तो काय करायचं त्याला करू दे म्हटले, तो काय ऐकणार नाही माझं. मग ते म्हणून तो विषय तिथंच कट झाला. ते परत काय माझ्या नादाला लागलं नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत त्या. हे विशेष आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना सुद्धा हो हो नाही टक्कर ते हल्ली पडतवून लावले. श्रीमाताजी करून घेतात ते. कसं आहे पुष्कळ सहज असं म्हणतात की कशाला त्यांच्या नादाला लागायचं, नकोच जायला. ते फलायनवाद आहे. बरोबर. फलायनवाद नको आहे. मला काय म्हणायचं आहे की इथं तुमची श्रद्धा आहे की नाही, तुमची भक्ती आहे की नाही श्रीमातांच्यावर, मग तुम्ही घाबरायचं काय काम आहे त्याला, तुम्ही टक्कर द्या ना त्याला. आपलं जर खरं आहे तर तुम्ही सांगायला का बिचकता. सांगितलं पाहिजे लोकांना उभारून. श्रीमातांनी सांगितलेलं आहे, तुम्ही उभारून का नाही लोकांना सांगत. मला तर सांगितलं होतं की तुम्ही सजोग सांगितलं पाहिजे, आता मागं राहायचं नाही, पुढे या. एकदा तर रागवलं ते मागं, सारखं फोटो काढायला मी पुढे जायचो. जरा कुठे कॅमेरा दुसऱ्याचाच काढायचं फोटो, फक्त श्रीमाताईंना बघायचं असतं आपल्याला. आणि नवीन असल्यामुळे काय कळत नव्हतं. झालं श्रीमाताईंनी 2-3 वेळा बघितलं, नंतर 4थ्या वेळा बोलवून घेतलं, इकडे या मध्ये. हा समोर जाऊन पुढे जाऊन फोटो काढायचे. पूजा झाल्यानंतर फोटोचा कार्यक्रम असायचा त्यावेळेला. मग श्रीमाताई रागवल्या, नाही म्हटले तुम्ही परत मला पुढे दिसता उपयोगाचं नाही म्हटले, मागच राहायचं. त्यावेळेपासून मी मागच राहायला लागलो. नंतर श्रीमाताई ज्यावेळी बोलवतील त्यावेळी जाणार मी पुढे. ते आज सांगायचं तो नियम मी पाळलाय की मागच राहायचं, काही अडचण नाही, मागं राहिलं तर सगळं मिळतं. ही मात्र एवढं खरं. गणपतीपुळ्याला पण तसंच अनुभव की श्रीमातांनी मागं राहायला सांगितलं. युवा शक्तीच त्यावेळेला प्रमुख होतं आणि श्रीमातांनी त्यावेळेला चरणपूजेला बोलवलं होतं पुढं. हे मागच्या वेळी पण बोललो तुम्ही. चरणपूजेला पुढे बोलवल्यानंतर मागं राहायचं म्हटल्यानंतर मी सगळ्यात शेवटी जायचं ठरवलं. काही सगळ्यांचं होऊ दे म्हटलं, श्रीमाताई रागवतात आपल्यावर, नाराज होतात, नको म्हटलं. मग परत शेवटी नंबर आला. नंबर आल्यावर उठणार असं तोपर्यंत अनेक फॉरेनर्स आले तिथं. म्हटले ते फॉरेनर्स आहेत म्हटल्यावर त्यांचा आदर केलाच पाहिजे. ते म्हटलं नाही म्हटलं तुम्ही करा म्हटलं पूजन, तुम्ही करा, मी मागं बसतो म्हटलं, काय अडचण नाही. श्रीमाताई बघत होते, अगदी इथंच होते असे. आणि वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पूजन करत असताना त्यांनी चरणावरती अभिषेक केला, त्याबरोबर तो अभिषेक मीच केल्यासारखं मला वाटायला लागलं.
काय कळना मला, वा असं काय झालेलं समजेना. म्हटलं ते आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले की बाबा श्रीमातांचे चरण आणि त्या व्यक्तीनं करायला, तर ते अश्रू म्हणजे थांबेच नात. मग तो गेल्यानंतर श्रीमातांनी मला बोलवलं तुम्ही करा म्हटलं अभिषेक. कोण आहे तुम्ही म्हटले, कोण आहे तुम्ही म्हटल्यावर म्हटलं श्रीमाता सांगली सेंटर आहे म्हटलं. हा म्हटले बसा इथं आता आता चरणाजवळ बसा म्हटले. मग चरणाजवळ एक अर्धा तास बसवून घेतलं. मग म्हटले ठीक आहे म्हटले. ही म्हणजे कसं आहे, मला काय म्हणायचं आहे की ज्या वेळेला पूजा चालू असते यातनं उद्देश आपण काय घ्यायचं बघा, की आता त्यांनी पूजन करतायत, आपण मागे थांबलोय, तरी पण ती पूजा मी केल्यासारखं मला वाटलं. असं प्रत्येक साधकाला झालं पाहिजे. आज पूजा पुढे चालू असते आणि मागची लोक गप्पा मारत बसलेली असतात, बरोबर आहे. आपण पूजेत सहभागी असून नसल्यासारखं आहेत ती लोक, काय उपयोग नाही तिचा. ह्यातनं आपण घ्यायचं काय आहे की शेवटचा माणूस देखील त्या व्यक्ती जी पूजा करायला ते आपले प्रतिनिधी म्हणजे आपणच आहे असं समजून जोपर्यंत आपण पूजन करत नाही, मातांचे चरण अभिषेक करत नाही, तोपर्यंत आपण सहयोगी म्हणून घेण्यास योग्य नाही. मग कुठेही बसा तुम्ही, कुठेही बसा, पण तुम्हीच ते करताय, तुम्ही त्यामध्ये सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडेच पाहिजे, असं आहे ते. माता म्हणतात ना, तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय ती जागा तुम्ही सोडू नका, परंतु एकाग्रता. एकदा श्रीमातांनी आम्हाला झाडूनच काढलं होतं एकाग्रतेसाठी. गणपतीपुळ्याला गेलतो आणि सगळ्या लोकांना पुढे बोलवलं, महाराष्ट्रीयन लोक या पुढे, सगळ्यांना झाडून काढलं. म्हटले माझ्याकडे बघायचं, म्हटलं इकडे तिकडे अजिबात. हा गणपतीपुळ्याला त्यावेळेला काय झालं, ते आमचे एक सहयोगी होते, ते म्हणजे त्यांना दिसत नव्हतं आणि त्यांना श्रीमातांना भेटायचं होतं. मग आम्ही नमस्कार करण्यासाठी श्रीमातांच्याकडे गेलो, म्हणजे पूजा झाल्यानंतर. मग ते काय झालं, त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांनी श्रीमाताई इकडं आणि ते तिकडे नमस्कार करायला लागते. मग श्रीमाताई मला विचारलं काय झालं यांना. मी म्हटलं यांना दिसत नाही, श्रीमाताई दिसत नाही. मग त्यांना घेऊन या म्हटले, माझ्याकडे घेऊन या म्हटले गणपती MTDC मध्ये. ठीक आहे म्हटलं, उद्या सकाळी मग या म्हटले तुम्ही. बरं म्हटलं. मग उद्या सकाळी भल्या पहाटे आम्ही 6-6:30 वाजता गेलो, जाऊन उभारलो तिथं. आणि आज जायचं धाडस कुठं होते तिथं, सकाळची संध्याकाळ झाली तरी आम्ही बाहेरच. आज काय जायचं मला झालं नाही. एवढं श्रीमातांच्यावर बोलायचो, हे करायचो, परंतु कदाचित श्रीमातांची इच्छा नसेल असं, किंवा ती परीक्षा असेल असं काहीतरी असणार आहे ते. मग मात्र श्रीमाताई म्हटल्या बाहेर कोण उभारले त्यांना सांगा, आम्ही पेंडॉलमध्ये भेटू. मग पेंडॉल ठीक आहे म्हटलं. मग आम्ही आलो परत. मग पेंडॉलमध्ये आल्यावर श्रीमाताईने जो बाग काढला तो मात्र म्हणजे मग ते सगळी निगेटिव्हिटीच काढली सगळ्यांची बाहेर. असं मग त्यावेळेला सांगितलं की मी बोलत असताना माझ्याकडेच बघायचं, इकडे तिकडे कशाला बघता, एकाग्रता नाही काय तुमची, इकडेच बघायचं, माझ्याकडे बघायचं, इकडे तिकडे बघायचं नाही म्हणजे. असं श्रीमाताईने त्यावेळेस सांगायचं. म्हणजे काय, ह्यातनं घ्यायचं काय उद्देश आहे की आपण एकाग्रता पाहिजे. पूजा चालू असू दे, हवन चालू असू दे, की आपलं लक्ष श्रीमातांच्याकडे, म्हणजे आता श्रीमाताजी साकारातून निराकारामध्ये गेलेत तर चैतन्याकडे लक्ष पाहिजे आपलं. सहयोगाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, आपलं लक्ष व्हायब्रेशन्स वरतीच पाहिजे, तरच आपल्याला त्याचा लाभ होतो. नाहीतर सहजयोगात येऊन देखील आपण वाया जातो. असं एवढं मात्र निश्चित होतं. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सकडे काय, म्हणून सांगत असतो की प्रत्येक वेळी तुम्ही चैतन्याकडे लक्ष द्या, व्हायब्रेशन्सकडे लक्ष द्या, हे फार महत्वाचं आहे. आणि डोळे उघडे ठेवून शस्त्रावर राहा. डोळे उघडे ठेवून, डोळे बंद करून सगळेच जातात, परंतु डोळे उघडे ठेवून देखील वरती लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे ते. आता तुषार राऊत मला काही आपल्या सहयोगी बंधू भगिनींच्याकडून आलेले प्रश्न माझ्याकडे हँड ओव्हर केलेले आहेत. बरोबर, त्यातले थोडेफार आपण घेऊया. एक प्रश्न असा आहे, श्रीचक्र आणि ललिता चक्र याची थोडीशी माहिती सांगा. अच्छा, श्रीचक्र आपल्या खांद्याच्या वरती, राईट साईडला, राईट खांद्याच्या वरती असतं बरोबर. आणि ललित चक्र जे आहे ते डाव्या खांद्यावरती असतं ते. आणि ही दोन्ही चक्र ज्या वेळेला तुम्ही चैतन्य देता दुसऱ्याला, त्यावेळी ते कार्यान्वित होत असतात. म्हणजे सहजयोगाचा प्रचार आणि प्रसार करायला श्रीमातांनी सांगितलं आपल्याला. ज्यावेळी ध्यान होतं आपलं, ध्यान झाल्यानंतर आपण चैतन्य ग्रहण करतो, बरोबर आहे. आणि चैतन्य ग्रहण केल्यानंतर ते चैतन्य आपण दुसऱ्याला द्यायचं असतं. दुसऱ्या साधकाला जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत ही चक्र कार्यान्वित होत नाही, त्याचे लाभ आपल्याला मिळत नाहीत. आणि त्या चक्राचा फायदा असा आहे की ते विशुद्धी चक्रापासून ते स्टार्ट झालेले आहे. म्हणजे तुमचं विशुद्धी चक्र तुमचं स्ट्रॉंग व्हायला चालू होतं. म्हणजे विशुद्धी चक्र जे आहे तिथूनच आपले हात फुटलेले आहेत. हातावरती चैतन्य जाणवणं,
किंवा सहजयोगाचं परिपूर्ण ज्ञान म्हणजे काय की हाताच्या बोटावरती आपल्याला समजतं कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे, ह्या माणसाचं कुठलं चक्र लागते बाबा, मग ही व्यक्ती कशी ठीक करायची, किंवा डावीकडचं आहे का उजवीकडे, हे कधी समजतं ज्या वेळेला ही दोन्ही चक्र कार्यान्वित होतील, कार्यरत होतील, त्यावेळेला हाताच्या बोटावरती आपल्याला समजायला लागते. ते श्रीमाताजी आपल्याला ज्ञान देतात. तोपर्यंत ज्ञान येऊ शकत नाही आपल्याला. म्हणजे प्रचार आणि प्रसार, प्रचार म्हणजे काय तर तुम्ही तोंडी सांगता किंवा ही कुंडलिनी अशी आहे वरती, शेवटी करणारे श्रीमाताजीच असतात. परंतु प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही स्वतः दुसऱ्याची वैयक्तिक कुंडलिनी जागृत करत नाही, त्याची चक्र साफ करत नाही किंवा त्याला बरोबर शस्त्रामध्ये आणून सोडत नाही, तोपर्यंत आपली ही दोन्ही चक्र कार्यान्वित होऊ शकत नाहीत. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यातलं. ती देवता तुमच्यात जागृतच होत नाही. समजा तुम्ही तलवार चालवायला शिकलाच नाही किंवा तलवार चालवायचा उपयोग तुम्हाला माहिती, तर तुम्हाला तलवार देऊन उपयोग काय? तशातला हा प्रकार आहे. म्हणून हा प्रसार करत असताना आपण एखादा साधक जर कमकुवत असेल किंवा त्याची चक्र खराब होत असेल, तर तुम्ही जाऊन त्याची चक्र सोडवा, त्याचे आजार बरे करा आणि त्याची कुंडलिनी कायम शस्त्रावरती ठेवा. बस एवढं जरी केलात तरी ही दोन्ही विशुद्धी चक्र आपलं बळकट होते. जनाहाचं चक्र आहे, बरोबर आहे. विशुद्धी म्हणजे जनाहा, आणि जनाहाचं जेवढं चक्र तुमचं स्ट्रॉंग होईल तेवढं ती विराट मध्ये तुम्ही लवकर जाऊ शकता. विराट मध्ये जाण्यासाठी ही एक बंधन आहे श्रीमातांनी घातलेलं आपल्याला, की तुम्ही जनाहाचं कार्य करा. जनापर्यंत जेवढं तुम्ही पोहोचाल तेवढं वलय तुमचं जेवढं वाढेल तेवढं तुम्ही उच्च लेवलला जाता. असं ती गणित आहे, आपलं सूक्ष्मातलं तत्व असं आहे ते. ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट आणि सहयोग यांचा काही संबंध लावता येईल का? नाही, हे ॲक्युप्रेशरच्या पण वरचं आहे. ॲक्युप्रेशर मध्ये काय असतं माहितीये, तुम्ही फक्त हाताने प्रेस करू शकता त्याला, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता थोडाफार फरक तो आहे, पण आपल्याला श्रीमातांनी काय केलं, हात न लावताच बोटावरती समजू शकतो. इलेक्ट्रोमॅग्नेट चुंबकामुळे काय होतं, कुंडलिनी जागृत झाल्यामुळं आपल्याला हाताच्या बोटावरतीच कळतं, आणि ती चक्र जर ठीक केला तर तुम्ही ठीक झाला. ॲक्युप्रेशर करायची गरजच नाही आपल्याला. आणि ॲक्युप्रेशर सर समजा आपण दुसऱ्याचं करत असू, समजा एखादी व्यक्ती आहे, आता काही लोक आहेत की ॲक्युप्रेशर करणारे आहेत किंवा ते हिलिंग पॉवर म्हणतात त्याला, तो एक नवीन प्रकार आहे. हिलिंग म्हणजे इथूनच तुम्ही चैतन्य दुसऱ्याला देता, कुठेही असू दे ती व्यक्ती, आणि त्यातनं ते चैतन्य त्या व्यक्तीला जाऊन ती व्यक्ती ठीक होते. परंतु त्या व्यक्तीचा संपूर्ण त्रास किंवा संपूर्ण आजार तुमच्याकडे येतो, मग तो तुम्ही कसा घालवणार, असंही गणित आहे. म्हणजे सहयोगामध्ये आपल्याला श्रीमातांनी सोपं केलेलं आहे ते, की चैतन्य जरी आलं तरी तुम्ही मीठ पाण्यामध्ये बसून कॅन्डल ट्रीटमेंट घेऊन तुम्ही ठीक होऊ शकता. हे असं आहे. म्हणजे पूर्वीचे काही कसं होतं, आम्ही नॉन सहयोग्यांच्या वरती कार्य करायचो, ते सहयोगी नव्हते. म्हणजे आता मिशन हॉस्पिटलमध्ये काही असे साधक म्हणजे लोक यायचे की ज्यांना आजार आहे, किडनीचा विकार आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर त्या लोकांना जाऊन आम्ही ट्रीटमेंट देत होतो. एक छंदच होता आपल्याला की हे जे काही चैतन्य आहे त्या चैतन्यानं दुसऱ्याचे आजार बरे करायचे, हे पहिल्यापासून छंद. आणि त्या व्यक्तीला बरं करायचं, ते बरं करायचं. किडनीच्या लोकांना त्रास, म्हणजे किडनीचं ट्रीटमेंट द्यायची पण एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे किडन्या आता मागच्या बाजूला असतात, तर पाय ठेवायचे असतात किडनीच्या, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ट्रीटमेंट की आपला उजवा पाय किडनीवरती ठेवायचा आणि उजवा हात शस्त्राच्या वरती धरायचा असतो. अशा पद्धतीनं त्यांना ती ट्रीटमेंट द्यायची असते वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे श्रीमातांनी सांगितलेली एक ट्रीटमेंट आहे. मग तशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायचो आणि त्यावेळेला त्याचा त्रास आपल्याला होत होता, येत होता, असंही गणित होतं त्यामध्ये. मग ह्याच्यावरती उपाय काय, तर मीठ पाण्यात बसायचं आणि तो त्रास घालवायचा. म्हणजे शेवटी कसं आहे की तुम्ही ज्यावेळी सहयोग्यांच्या वरती कार्य करता त्यावेळी तुमच्याकडे थोडा त्रास येणार आहे, आणि तो तुम्ही घेतला पाहिजे. म्हणजे निगेटिव्हिटी जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण स्ट्रॉंग होऊ शकत नाही, असं आहे. म्हणजे ताकद आपल्यामध्ये जर यायला पाहिजे असेल, खरोखर उच्च स्थितीला जर जायचं असेल किंवा बंधन घातल्यानंतर पण ठीक व्हावं असं जर वाटत असेल आपल्याला, विल पॉवर आपली वाढावी, आत्मशक्ती वाढावी असं वाटत असेल, तर निगेटिव्हिटी आपण घ्यायला शिकली पाहिजे आणि त्याचं पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतर करून ते परत साधकांना, म्हणजे आपल्यातनं व्हायब्रेशन्सचं ट्रिमेंडस असे व्हायला पाहिजे. बोलताना, चालताना किंवा व्हायब्रेशन्स देताना ही स्ट्रॉंग होतो आपण, असं आहे. म्हणून ते आपण निगेटिव्हिटी घेतली पाहिजे थोडी. आता आहाराच्या बाबतीमध्ये लेफ्ट साइडेड लोक असतील तर कसा आहार पाहिजे, राईट साइडेड एखादा साधक असेल तर कसा आहार पाहिजे, जेणेकरून त्यांना
संतुलनात आलं पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही 5वं जे क्वेश्चन आन्सर सेशन झाले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. हो 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 पण थोडंसं अजूनही थोडंसं स्पष्टीकरण द्या. बरोबर आहे. वात, पित्त आणि कफ 3 प्रकृती असतात आपल्यामध्ये, बरोबर आहे. हो. तर कफ जी प्रकृती आहे तर लेफ्ट साईडची असते ती कफ प्रकृती, डाव्या बाजूच आहे. तर डाव्या बाजूला तुम्हाला कसं आहे की तुम्ही गरम खायला पाहिजे सगळं. म्हणजे थंड तुम्ही काही घ्यायचं नाही, गरम पाणी प्यायचं आहे किंवा ताजं अन्न तुम्ही खायला पाहिजे आहे. त्यामध्ये जास्त तुम्हाला प्रोटीन्स ज्याच्यामध्ये जास्त आहेत ते तुम्ही जास्त खायला पाहिजे आहे. म्हणजे तेच प्रोटीन्स मध्ये तुम्ही नॉनव्हेज म्हणा समजा थोडक्यात, तर ते नॉनव्हेज तुम्ही केलं पाहिजे. लेफ्ट साईडला तुम्ही जर असाल तर तुम्ही नॉनव्हेज केलं पाहिजे. असं म्हणजे ह्यामधलं हे तत्व आहे. तिथं महाकालीची शक्ती आहे. त्यामुळे महाकालीला आपल्याला माहिती आहे की महाकालीला काय लागतं ते, म्हणून ही डावी बाजू अशी आहे आपली. उजव्या बाजूला पित्त प्रकृती आहे. तर पित्त प्रकृतीसाठी आपण कसं आहे की गरम जास्त खायचं नाही, थंड खायचं, थोडं जास्त गरम खायचं नाही. उलट आहे सगळं. ही सूर्य नाडी आहे ना, ही चंद्र नाडी आहे, ही सूर्य नाडी आहे. म्हणजे पित्त प्रकृती आहे त्याच्यामध्ये. मग पित्त प्रकृतीला तुम्ही पित्त सारखं वर येत असतं, म्हणजे सारखं मिक्स. त्यासाठी तुम्ही थोडं खायचं आहे. प्रत्येक वेळेला समजा तुम्ही 2 वेळा जेवत असाल तर 2च्या ऐवजी तुम्ही 3 किंवा 4 वेळा थोडं खाऊ शकता. रात्री झोपताना थोडं दूध घेऊ शकता त्याच्यामध्ये. म्हणजे पित्त तुमचं कसं कमी होईल हे तुम्ही जास्त बघायला पाहिजे. सकाळी तुम्ही आहारामध्ये फळ घेऊ शकता, एखादं ज्यूस घेऊ शकता. दुपारी ताक पितो पाहिजे. ताक हे अमृतच आहे. म्हणजे पित्त जे लोकांना होतं की दुपारच्या वेळेला तुम्ही ताक हे कंपल्सरी पिलं पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेला झोपताना थोडं दूध, गाईचं तूप टाकून प्यायचं त्याच्यामध्ये. म्हणजे ते सगळं डायल्यूट होतं. कारण पित्तामुळे परत उष्णता वाढायला लागते, आणि उष्णता वाढली की संपूर्ण मग तुम्हाला त्रास व्हायला चालू होतो उष्णतेचे. मग हार्टचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, परत तुम्हाला मुळव्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पोटाचे प्रॉब्लेम येऊ शकतात, लिव्हर खराब झालेले असते. त्यामुळे राईट साईडचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही पित्ताच्या प्रकृतीमुळे अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ते तुम्ही कंट्रोल करू शकता. मग त्यासाठी आम्ही सांगतो की डावा हात लिव्हरवरती ठेवून थोडंसं तुम्ही ध्यान करा. बर्फ लावण्यापेक्षा बर्फानं काय होतं की ते लिव्हर बधीर होतं. ज्या ठिकाणी आपण लावतो ते बधीर होतं. त्यापेक्षा काय करायचं, डाव्या हातातून उजव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते लिव्हरला द्यायचे. म्हणजे व्हायब्रेशन्स द्यायला आपण शिकायला पाहिजे. आणि व्हायब्रेशन जर लिव्हरला दिले तर लिव्हर 100% ठीक होतं तुमचं. तुमची पित्ताची प्रकृती एकदम कमी होऊन जाते. आणि वात आणि पित्त हे, कफ आणि पित्त ह्या दोन्हीचं कंट्रोल झालं की वात तुमचा व्यवस्थित राहतो. मध्यातला वायू म्हणतो त्याला. वायू कधी होतं, ज्यावेळेला कफ आणि पित्त बिघडतो त्यावेळी वायू तत्व बिघडतो आपला. त्यामुळे दोन्ही कंट्रोल केला की वात मध्ये तुम्ही ऑटोमॅटिक व्यवस्थित राहता. असंही गणित आहे. म्हणजे नाडी, पूर्वीचं जे आयुर्वेदामध्ये नाडी तपासणी असायची, बरोबर आहे. नाडी तपासणीमध्ये 3 बोटं लावतात, विशुद्धी, नाभी आणि आज्ञा. ही 3 बोटं तुमच्या मनगटाजवळ लावतात तिथं. त्यामध्ये काय बघतात तर नाडी बघतात. आपल्यामध्ये 5 प्राण आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 वायू आहेत. पंचप्राण आतले म्हणजे रक्तामध्ये काम करणारे, आतल्या बाजूला काम करणारे. त्यामध्ये नाग, कुर्म आणि कृकल हे 3 जे आहेत, याच्यावरती तुम्ही कुठल्या बाजूचे आहात ते सांगतात ती लोक. म्हणजे आपला पण अभ्यास आहे, वात प्रकृती आहे का पित्त आहे का काय आणखी कफ आहे, ही तुम्हाला त्याच्यावरती समजतं. आणि त्याच्यावरती तुमचा आहार केला की तुमचं आरोग्य ठीक राहतं. आणि त्यामध्ये आसनं, प्राणायाम थोडी बहुत करायची, जे काही त्रास असेल तर, नाहीतर करायलाच पाहिजे असं काय नाही याच्या जगामध्ये. पण थोडं बरोबर आजच्या जगामध्ये थोडंसं आसनं किंवा थोडं चालणं आणि प्राणायाम थोडं बहुत, जास्त काही डीप मध्ये आपल्याला जायचं नाहीये. आणि थोडीशी प्राणायाम केलं की तुम्ही शस्त्रामध्ये जास्त वेळ राहू शकता. बरोबर. आता बाधांचा जो विषय आहे, हा, म्हणजे आपण म्हणतो स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. हा, तर स्थूल शरीराला ज्या काही बाधा पकडतात हा, त्या सूक्ष्म शरीराला पण पकडतात. होय, सूक्ष्म शरीरातच जाणीव होते, त्यानंतर ते आपल्या स्थूलात येतं, ते रोगाच्या रूपात येतं ते. म्हणजे सुरुवातीला आपण ज्यावेळी व्हायब्रेशन्स बघतो त्यावेळेस समजा हार्टचं बोट तुम्हाला लागलं असेल तर इंडिकेट आहे, ते इंडिकेट आहे की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होणार आहे, अजून झालेलं नाही आहे, होणार आहे. त्याची काळजी तुम्ही घ्या, म्हणजे ते चक्र ठीक करा. म्हणजे ते चक्र आपण ठीक केलं की तुम्हाला जो पुढचा होणारा आजार आहे तो टळतो. पहिली गोष्ट म्हणजे व्हायब्रेशन्स बघायचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती समोर तुमच्या आता व्हायब्रेशन्स बघायचे, एखाद्या व्यक्तीला कुठला त्रास आहे सांगायचं नाही, त्याने
पण त्याच्याकडे जर हात केले तर तुमच्या बोटावरती इंडिकेट्स होतात. म्हणजे काय होतं, डाव्या बाजूची काही चक्र लागतील, उजव्या बाजूची काही चक्र लागतील. मग त्याच्यावरनं आपला अभ्यास आहे की श्रीमाताजी तुम्हाला ते नॉलेज देत आहेत की बाबा ह्यामध्ये ह्या व्यक्तीचं कुठला त्रास आहे, हा लेफ्ट स्वादिष्टन लागते, हार्ट लागते, इकडचं पण हार्ट लागते, काहीतरी बॅक आज्ञा पण लागायला लागले. मग ह्या माणसाला त्रास कुठला आहे जास्त करून. मग जर डावीकडची चक्र लागत असतील तर ती डाव्या बाजूची बाधित प्रॉब्लेम्स असतात, ती सगळ्या निगेटिव्हिटी असते. आणि तीच निगेटिव्हिटी म्हणजे कसं आहे की नंतर ती बॉडीमध्ये येते आणि मग राईट साईडला येते ती. म्हणजे काय होतं, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम यायला चालू होतो, तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ब्रेनचा प्रॉब्लेम पण येऊ शकतो. हे नंतर येतं त्याच्यामध्ये. म्हणून पहिला डावी बाजू तुमची पूर्णपणे जर तुम्ही स्वच्छ केला तर उजवीकडचा प्रॉब्लेम म्हणजे शारीरिक आणि मानसिक ही उजवीकडे आहे आणि डाव्या बाजूला भावनिक समस्या आहेत सगळ्या किंवा जे काही प्रॉब्लेम्स आज जे तुम्हाला दाखवलं जातं किंवा समजते किंवा ही बाधा आहे, ती बाधा आहे, या गुरुकडनं आलेलं आहे, त्याकडनं आलेलं आहे, हे अन्नातनं आलेलं आहे, हे सगळं का नाही त्या डाव्या बाजूकडनं तुम्हाला. हा सहयोगाचा थोडाफार अभ्यास आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. हे तोंडी सांगून आपल्याला समजणार नाही. तर त्या व्यक्तीवरती तुम्ही जर कार्य केलात दुसऱ्या साधकावरती, म्हणून श्रीमातांनी सांगितलं ना, तुम्ही दुसऱ्याला व्हायब्रेशन्स द्या. का द्या? कारण त्या व्यक्तीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या हाताच्या बोटावरती येतील आणि तुम्ही ट्रेंड व्हाल. तुम्ही ट्रेंड व्हाल किंवा त्या व्यक्तीला बाबा त्रास कमी झालाय, जास्त झाला, हे लगेच बोटावरती समजेल तुम्हाला आणि तुम्ही संवेदनशील व्हाल जास्त. आणि तुम्ही अधिकाधिक लोकांच्यावरती जसं तुम्ही कार्य करायला लागाल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये मास्टर येते. मग कळतं, अरे हे असं आहे, हे असं आहे. पटपट पटपट तुम्ही सांगता आणि त्याप्रमाणे कुंडली वर येते आणि ती व्यक्तीची मुक्तता होते रोगातून. म्हणजे हे एकाच व्यक्तीवरती कार्य करून उपयोग नाही, तर अनेक लोकांच्यावरती तुम्ही जर कार्य केला तर त्याचा फायदा जास्त होतो. हाताळता आलं पाहिजे. हा, हातावरती कळतं. मग आता एका सहयोगी भगिनीचा एक प्रश्न आहे, तो हा शेवटचा प्रश्न घेऊ आणि आपण ही मुलाखत संपूया. बर बर बर, ठीक. की चक्र लागतात, मग ती चक्र आपली लागतात का दुसऱ्याची लागतात, हे कसं आपण ठरवायचं? अगदी बरोबर, साधा सोपा प्रश्न आहे. आपली चक्र ही आपल्या शरीरावरती पण लागणार. समजा तुम्ही ध्यानामध्ये बसलात तर तुमचं एकदम हार्ट लागायला आलं. हार्ट जर लागायला आलं, बोटावरती जर लागत असेल, काय हार्टचं बोट लागते, स्वादिष्टांचं लागते, बॅक आज्ञेचं लागते आणि तुमची कुंडलिनी सहस्त्रारमध्ये आहे, बरोबर. तुमची कुंडलिनी सहस्त्रारमध्ये असून पण ही चक्र जर लागत असतील तर ती चक्र तुमची नाही आहेत, कारण तुमची कुंडलिनी सहस्त्रारमध्ये म्हणजे तुमची चक्र साफ आहेत. सरळ हे गणित आहे. जर समजा तुमची कुंडली हार्टमध्येच अडकली असेल तर हार्टवरती तुम्हाला दुखायला लागेल, चमकायला लागेल, ही तुमच्या स्वतःच्या शरीरावरती. मग समजायचं की बाबा आपला स्वतःचा प्रॉब्लेम आहे तो. आणि जर दुसऱ्याचा असेल, अटॅचमेंटवरती सगळ्या सहयोग आहे. ज्यावेळी तुम्ही ध्यानाला बसता किंवा ट्रीटमेंट घेत असता त्यावेळी जर दुसऱ्याचा विचार मनामध्ये असेल तर त्या व्यक्तीची सगळी चक्र तुम्हाला लगेच लागणार. चित्त पॉवरफुल झालेलं असतं. म्हणून आपण जास्तीत जास्त निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं तुम्ही निर्विचार राहाल तेवढं तुम्ही सहस्त्रारच्या वरती राहणार आहे, एवढं मात्र निश्चित करा. हे महत्वाचं आहे. तर तुमच्याशी जितकं बोलेल तेवढं कमीच आहे. तुमच्याकडे सहयोगाचे एवढे प्रचंड अनुभव आहेत आणि त्या अनुभवामध्ये खूप विविधता आहे. आणि हे ज्ञान, सहयोगाचं ज्ञान हे काही कुठल्या पुस्तकातून वाचून तुम्हाला मिळालेलं नाही किंवा तर तुमच्या अनुभवातून तुमच्यापर्यंत ते श्री माताजींच्या माध्यमातून आलेलं आहे. बरोबर. आणि तुम्ही त्याची पडताळणी घेत आलेले आहात. बरोबर सर. नाही का, म्हणजे हे काही केवळ कोणी दुसऱ्या कुठल्या सहयोगानं सांगितलं किंवा दुसऱ्या कुठं सहयोगाच्या संदर्भातल्या पुस्तकातून वाचून तुम्ही सांगताय असं मला वाटत नाही. तर तुमच्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला हे ज्ञान श्री माताजी दिलेले आहेत. बरोबर बरोबर. आणि ते तुम्ही खूप आत्मविश्वासानं आम्हा सगळ्यांना नेहमी सांगत असता. आणि त्यामुळे सहयोग करणाऱ्या आम्हा साधकांना अधिकाधिक घनतेमध्ये जाण्यासाठी हे तुमचे अनुभव खूप मौलिक असे ठरत आहेत, पुढेही ठरणार आहेत. आणि या निमित्ताने तुमच्याशी सहयोगाच्या संदर्भातल्या सगळ्या गप्पा चांगल्या पद्धतीनं मार्ग आल्या. तुम्ही खूप सगळ्या सहयोगांना कधी तुमच्याकडे आलं म्हणजे आम्ही वारंवार सांगलेलं आलो की तुमच्याकडे येतच असतो. एक वेळ आमच्या पै पाहुण्याकडे मित्राकडे
जात नाही आधी, परंतु वेळ काढून आधी तुमच्याकडे येत असतो. आणि प्रत्येक वेळी मला असा अनुभव आलाय की तुमच्याकडे आल्यानंतर काही ना काही आमच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये, आमच्या चक्रामध्ये, नाड्यामध्ये संतुलन यायला मदत झालेली आहे. हा, तर हे खूप तुमच्या रूपानं सांगली परिसराला एक श्रीमातेची खूप मोठी देणगी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तुषार राऊत, डॉक्टर अमोल पिसे आणि अजून जे काही 2-4 युवा शक्तीची मुलं आहेत ते तुम्हाला, तुमच्या अनुभवांना, तुमच्या चैतन्याला आमच्यापर्यंत आणून पोहोचवतात आणि आमच्याकडूनही सहयोग चांगला व्हावा म्हणून काही ना काही उपक्रम करत असतात. तर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. त्या मुलांना ह्या उपक्रमासाठी धन्यवाद देतो. आणि शेवटी कर्त्या करवीच्या परमपूज्य श्री माताजी आहेत, त्यांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम करतो. आणि ही मुलाखत संपली आहे असं जाहीर करतो. जय श्री माताजी. जय श्री माताजी सर. थँक्यू व्हेरी मच. जय श्री जय श्री माता. जय श्री.